इथं येणं अपेक्षित सरकारचं, शिंदे समितीचं नाही. कारण हे काम शिंदे समितीचं नाही. आपण शिंदे समितीला सरकार विनाकारण पुढं घालावे, त्याला तोड नाही दिलं. आम्ही त्यांना आता सांगितलं की सातारा संस्थांमधला त्या गॅजेटियरमधला सगळा मराठा हा कुंडीमध्ये होता. हैदराबादच्या गॅजेटियरचा विषय मराठवाड्यातला मराठा हा कुंडी दुसरा नाही होतो. त्याची आमची संख्या त्याच्यात दाखवली. ते सातारा संस्थांचा विषय ते आम्हाला आत्ता लागू पाहिजे. अंमलबजावणी सहित त्याच्यात आम्ही 1 घंटेची सुद्धा वेळ देणार नाही. 1 घंटेची सुद्धा. राहिला विषय केशेचा. केशेत पण त्यांना सांगितलं सरसकट बलिदान केलेल्या नोकऱ्याचा आणि निधीचा विषय ते सुद्धा आता तुम्ही लगेच मंत्रिमंडळाला सुद्धा बसणार तेही घेतो. त्यात ते वेळ मागली होती म्हणजे 1 घंटा वेळ. 1 घंटा सगळे सोयऱ्यांच्या बद्दल सगळे सोयरे त्याच्यात गेले पाहिजे दोघं. आणि मराठा आणि कुणबी 58 लाख मोदीचं आव्हान आहे. आपलं म्हणणं आहे ते सुद्धा जी आर काढवणार. त्याच्यासाठी पण त्याला थोडा वेळ पाहिजे. तर त्या आता चर्चा करून येतो म्हणले. बघू काय होतं ते. पण या 2 गॅजेटियरमध्ये केसेसमध्ये बलिदान केलेल्या कुटुंबाचा विषय आणि शिंदे समितीच्या निवडणूक शोधण्याचा विषय हे कुठंही 1 घंट्याचा सुद्धा वेळ दिला जाणार नाही. कारण मराठवाड्यातला सगळा मराठा कुंडी आणि सातारा संस्थांमध्ये सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातला मराठा कुंडी. त्यामुळे याच्या 2 मध्ये त्यांचं म्हणणं होतं बॉम्बे गव्हर्नमेंट आणि औंध संस्थांच्या गॅजेटियरसाठी आम्हाला थोडा वेळ द्या. ठीक आहे म्हणलं, त्या 2 साठी आम्ही वेळ देतो. पण या 2 ला पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या गॅजेटियर 1 मिनिट सुद्धा मिळणार नाही. आता ते सांगतो म्हणजे येते ना. आता प्रामुख्याने एक मुद्दा आला जरांगेजी प्रामुख्याने एक मुद्दा याच्यामध्ये आला. राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलवतो म्हणजे लगेच समजले गोष्टी. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठक मध्ये आपल्याला पहिल्यापासून माहिती तिथेच खात असते पण तिथे ओळून बसायचं असतं. झालं सुरू. दुसरा एक मुद्दा ज्या आंदोलकांचा मृत्यू झालेला आहे ही राज्य सरकारचा ही राज्याच्या राजभवनाचा दोन्ही कायदेमंडळाचा राज्य विधानमंडळ आणि विधान परिषदेचा मुख्यमंत्र्याकडून अपमान शिंदे समितीला पाठवणं म्हणजे राज्याचा आणि राज्य सरकारचा दोन्हीचा पण अपमान देवेंद्र फडणवीस करतात. कारण हे काम शिंदे समितीचं नाही. दोन्हीचा पण अपमान. राज्यपाल भवनाचा अपमान मुख्यमंत्र्यांकडून होतोय. राज्य मंत्रिमंडळानं चर्चा करायला जायला पाहिजे तर शिंदे समितीला पाठवलं जातं. हे साफ चूक आहे. इथं विधानमंडळ ऍक्टिव्ह आहे, विधानसभा ऍक्टिव्ह आहे, विधान परिषद ऍक्टिव्ह आहे, इथं राज्यपाल ऍक्टिव्ह आहेत. असं आहे का इथं राज्य सरकार ऍक्टिव्ह नाही आहे? सगळं आहे. तरी पण राज्याचा अपमान आणि तिन्ही कायदेमंडळाचा महाराष्ट्राचे अपमान करण्याचं काम स्वतः फडणवीस साहेब करतात. शिंदे समिती पाठवली. शिंदे समितीचा हा विषय नाही. जाऊ द्या आता त्यांचं काही ठरलं असेल तुम्हीच जावा. आमचा लय काळा तोड झालेला आहे मराठी विषय. एक प्रश्न चर्चा झाली ना आता मान्य करा. मी खरं कदरून गेलो कवर बार चर्चा त्यांना माहिती. ते म्हणत होते एखाद्या महिन्याच्या वेळ म्हणून का घ्या ते दोन्ही. म्हणलं तुम्ही 13 महिने वाचलंय तुमच्यात आलं तरी त्याच्यात आलं का चर्चा आली का? मग काय आली चर्चा हळूच कान लावा त्याला. मी त्यांचं कोणी विचारून घेतला 13 महिने झालं साहेब तुम्ही अभ्यास करता का? ते हो म्हणजे
मग आता महिना काय पाहिजे याच्यात आलाय ना पण आमचा पुढे गेला का आमचा ते बारीक बारीक घालून होत असतो इकडं घालून आमचा ते सगळं आवाज ओढून घेतोय. एक प्रश्न, ज्या पद्धतीनं ज्या आंदोलकांचा मृत्यू झालेला आहे त्यांनी असं आकडे दिले की 54 आंदोलकांचा मृत्यू झालेला आहे, त्यातील 23 उमेदवार हे पात्र झालेले आहेत, त्यांना राज्य परिवहन मंडळात नोकरी दिली जाईल. फक्त 23 उमेदवारांना पात्र केले. उर्वरित उमेदवारांच्या बाबतीत काही चर्चा झाली का ज्या आंदोलकांचा मृत्यू झालाय? काय माहिती आहे तुम्हाला सरकारचा प्रमुख कसा असावा. तुम्ही जर बलिदानामध्ये बहीण बघणार दिसले तर ही राज्यासाठीची वाईट विषय. आत्महत्या हे बलिदान त्यांनी दिले बलिदान आहे, त्याच्यात नाटक नसा. बलिदान गेलं त्याचे लेकर बाळ उघडे पडले, संसाराचे रात्र उघडले, सगळ्यांना लगेच नोकरी आणि त्याचा निधी जाणं गरजेचं आहे. म्हणजे ते कुटुंब कसं बस त्याचा माणूस तर वापस नाही येऊ शकत, कसं बस संसाराची घडी उभा करेल, लेकरं बाळ शिकवेल आणि मोठे करू शकत. त्या निधी मुलाने नोकरी मिळेल. त्यामुळं तिथं कसलीच तडजोड नाही. त्या सगळ्या ऑर्डर नोकऱ्याच्या आणि तिचं होणार केसेस मागच होणार सगळं, त्याच्यात काही तडजोड नाही. लय विषय त्यांचा 2 गॅजेटचा अभ्यास करायचा त्या लागतील बॉम्बे गव्हर्नमेंट आणि अंशसंस्थांच्या. ठीक आहे, त्याच्यासाठी तुम्हाला महिना 15 दिवस घ्या, पण सातारा संस्थांचं गॅजेटियर आणि हैदराबादच्या गॅजेटियरला 1 मिनिटं वेळ मिळणार नाही, कारण 13 महिने तुम्ही अभ्यास करा. या हैदराबाद गॅजेट